अध्यक्ष महोदय, 7 महत्वाच्या विभागामध्ये 33% पद रिक्त आहेत. 6वं 5वं वेतन आयोग लागलं त्यानंतर पदभरती बंद केली होती, ती सुरू मीच केली. अध्यक्ष महोदय, रिक्त पदाच्या बाबतीत विषय सुरुवातीला चालू होता. अध्यक्ष महोदय काही पद सरकारने भरली असं सांगण्यात आलं अध्यक्ष महोदय. पण आज सुद्धा अध्यक्ष महोदय 7 महत्वाच्या विभागामध्ये 33% पद रिक्त आहेत. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे संपूर्ण विभागाची यादी आहे. सामान्य प्रशासनापासून तर एकदम मृद आणि जलसंधारण पर्यंत. सामान्य प्रशासन मध्ये अध्यक्ष महोदय मंजूर पदे आणि भरली पदे आणि रिक्त पदे याच्यामध्ये आपण पाहिलं अध्यक्ष महोदय तर 2373 पदे रिक्त आहेत. गृह विभागामध्ये 57,012 पदे रिक्त आहेत. महसूल आणि वन विभागामध्ये 17,822 पदे रिक्त आहेत. असे 2.5 लाख पद सध्याच्या परिस्थितीत अध्यक्ष महोदय रिक्त आहेत. आज जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये आज नगरपालिकेला अध्यक्ष सीओ नाही, एक सीओ 4 नगरपालिका पाहतात. एक ग्रामसेवक 5 गावाचं काम त्यांच्याकडे असतं, पटवारी नाही. आणि मग अशा पद्धतीने सर्व विभाग आहे अध्यक्ष महोदय. आपण भरती करताय चांगल्या, पण अजून गतीने 2.5 लाख पद अजून रिक्त आहे. 2.5 लाख पद अजून रिक्त आहे. ही पद प्रत्येक विभागाची लवकरात लवकर भरली पाहिजे. या दृष्टीने शासनाने अजून गतीने काम केलं पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, देशमुख साहेबांनी सांगितलं ते योग्यच आहे. फक्त पहिल्यांदा त्यांनी अभिनंदन केलं असतं, आमचं तर बरं वाटलं असतं की 1 लाख पद 2 वर्षामध्ये ट्रान्सपरंट पद्धतीने या सरकारने भरली. आणि आपल्याला माहिती आहे ही काही पद आज रिकामी नाही आहेत. नाही 14 सालापासून नाही. तुम्ही जेव्हा 6वं 5वं वेतन आयोग लागलं त्यानंतर पदभरती बंद केली होती, ती सुरू मीच केली मुख्यमंत्री म्हणून. आणि आता या सरकारमध्ये झाली. त्यामुळे असं नाही आहे. आपण जर जेवढं मागे जाऊ ना तेवढे सांगाडेच बाहेर पडतील. त्यामुळे आपण काय की आपल्याला भविष्याचं पाहायचं आहे. भविष्याचं जे आहे ते आपण पाहूयात, भविष्यात चांगलं काय करता येईल. त्यामुळे देशमुख साहेबांनी सांगितलं अजूनही रिक्त जागा आहेत. यावेळी आपल्याला जवळपास वेगवेगळ्या विभागांमध्ये 60% 80% अशा जागा भरण्याची परवानगी मिळालेली आहे. फायनान्स विभागाने ती परवानगी दिलेली आहे. त्यामुळे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये आता 1 लाख पदं भरली म्हणून थांबलो नाही आपण अजून पदं भरणार आहोत. त्यामुळे भरणार, नक्की भरणार.